अशा पद्धतीचं गणित तुम्हाला प्रत्येक एक्झाम मध्ये, मग ती 10वीची असो किंवा 9वीची असो किंवा इतर तुमची स्पर्धा परीक्षा असो कोणतीही, अशा पद्धतीचं गणित तुम्हाला बघायला मिळतं. बघा अशा पद्धतीचं गणित कशा प्रकारे सोडवलं जातं. त्याला निश्चयकाची किंमत काढा किंवा सोडवा अशा सूत्र म्हणजे हे सिंपल फॉर्म मध्ये कसं तुम्हाला मांडायचं. अगोदर ह्या किमतींना ABCD द्या. त्याला क्रॅमरची पद्धत असं पण म्हटलं जातं. बघा जेव्हा तुम्ही असं दिलं तेव्हा काय करणार तुम्ही, A आणि D चा सुरुवातीला गुणाकार घ्या, ओके, वजा करा, नंतर पुन्हा B आणि C चा हे तुमचं फायनल उत्तर अशा पद्धतीनं काढून येतं. आता याच्यामध्ये तुम्ही किमती ठेवा. किमती ठेवल्यानंतर A ची किंमत 2√3 2 वर्गमुळामध्ये किंवा करणीमध्ये 3 गुणिले D ची किंमत काय आहे 3 वर्गमुळामध्ये 3 वजा हे वजा B ची किंमत काय आहे 9 गुणिले C ची किंमत आहे 2. आता ही तुमची मांडणी झाली. आता मांडणी झाल्यानंतर त्याला सोडवून घ्या. बघा आता हे करणीचा गुणाकार तुम्हाला कसा सोडवायचा, बघा कसा सोडवला जातो. करणीचा गुणाकार जर तुम्हाला येत नसेल तर कमेंट मध्ये सांगा. आपण करणीचा गुणाकार, करणीचा भागाकार, बेरीज वजाबाकी त्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवू. ओके, बघा आता सध्या हे कसं सोडवलं जातं. अगोदर ह्या दोन संख्यांचा गुणाकार करा. 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6. नंतर करणी मधला गुणाकार. करणीमध्ये काय आहे √3, करणीमध्ये 3, करणीमध्ये 3. ह्याच्या करणीमध्ये 3 केल्यानंतर 3 गुणिले 3 केल्यानंतर काय येणार बघा. पुढे हे एवढं ठेवा, पुढची एक स्टेप मी एक्स्ट्रा वाढून घेतो. 9 दोन्ही 18, ओके. पुन्हा 6 करणीमध्ये 9, 3 त्रिक 9 वजा 18. आता हे इथपर्यंत आलं तुम्हाला. आता मला सांगा जेव्हा तुमचं करणीमधले 3 बाहेर येतात तर तेव्हा काय येणार करणीमधून, म्हणजे वर्गमुळा 9चं वर्गमूळ जर काढलं तर किती येणार तुमचं 3 आणि वजा 18. बघा साइन त्रिक, आता शेवटची स्टेप 6 त्रिक 18 आणि हे 18 मधून 18 गेले 0. तुम्हाला निश्चयकाची किंमत मिळाली 0. बघा हे अशा पद्धतीने सोडवलं जातं. खूप सोपं आणि खूप साधं गणित आहे. आवडलं तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.